नाशिकमध्ये यौंदाचा पाणीसाठा दिलासादायक आहे। नाशिक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा हा 50% आहे, तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणात 70% पाणीसाठा असल्याचे समोर आले। मार्चचा पंधरवाडा उलटला, मात्र नाशिक जिल्हा टँकर मुक्त आहे आणि त्यामुळे नाशिककरांना ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर गंगापूर धरणाच्या काठावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। गेल्या वर्षी वरुण राजाने नाशिककरांवर कृपादृष्टी दाखवली, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील छोटी मोठी जवळपास सगळीच धरणे ही तुडुंब भरली होती। आताच्या स्थितीला जर बघितलं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 70च्या वर पाणीसाठा हा शिल्लक आहे। यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये उन्हाळा देखील कडक प्रमाणामध्ये पडतोय, यामुळे बाष्पीभवनामुळे देखील पाणीसाठा जो आहे तो कमी होतोय। मात्र यंदाच्या वर्षी जर आपण बघितलं तर नाशिककरांवर कुठल्याही प्रकारचं पाणी कपातीचं जे संकट आहे ते नसणार आहे। यंदाच्या वर्षी नाशिक जिल्हा हा टँकर मुक्त जिल्हा म्हणून ओळखला गेलेला आहे, कारण नाशिक जिल्ह्यामधील जवळपास 24 धरणांमध्ये 50%च्या वर हा पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। खरं तर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे आणि या धरणांची जर स्थिती बघितली तर जवळपास सगळेच धरणं जे आहेत त्यांच्यामध्ये मुबलक असा पाणीसाठा शिल्लक असल्याने यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये टँकर देखील नसणार आहे। आणि एकूणच जर बघितलं तर नाशिककरांवरचं देखील पाणी कपातीचं जे संकट आहे ते टळलेलं आहे जवळपास। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पाणी कपातीचं संकट यंदाच्या वर्षी नाशिककरांवर नसल्याने नाशिककरांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।